तर मुंबई महापालिकेकडून शालेय वस्तू खरेदीची निविदा रद्द करण्यात आली आहे। महाटेंडर पोर्टलऐवजी आता जेम पोर्टलवरून खरेदी होणार आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठम यांनी पत्र दिलं होतं। अमित साठम यांच्या पत्रानंतर मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतला। तर सांगोला पंचायत समितीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपचा सभापती झालाय। 50 वर्षांची शेकापची सत्ता उलथवण्यात भाजपला यश आलंय। माजी आमदार दीपक साळुंखे गटाला सभापती पद मिळालेलं आहे। दीपक साळुंखे गटातील 3 पंचायत समिती सदस्यांचा भाजपत प्रवेश झालाय। भाजपा प्रवेशानंतर सांगोला पंचायत समितीचं सभापती पद मिळवण्यात यश आलेलं आहे। याचे कर्तव्यदक्ष आणि सक्षम असलेले पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरे, या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शहाजी बापू पाटील, आमचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार आणि भाजपचे ज्येष्ठ सहकारी आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या तालुक्याच्या परिवर्तनाला दिशा दिली ते आमचे सहकारी बाळासाहेब एरंडे, आम्ही सगळी मंडळी एकत्रित आलो आणि पालकमंत्र्यांच्या ऑपरेशन लोटस या लोटस खाली आज या सत्तेमध्ये आम्ही यश मिळवलं। तर सांगोला पंचायत समितीच्या इतिहासामध्ये 50 वर्षांची शेकापची सत्ता उलथवण्यात भाजपला यश आलेलं आहे।